झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून जो अभिनेता घरोघरी पोहोचला तो म्हणजे कुशल बद्रिके। या कार्यक्रमात त्याने अनेक भूमिका साकारल्या। त्याच्या कॉमेडीच्या टायमिंगमुळे प्रेक्षकांचं प्रेम मिळवण्यात तो नेहमीच यशस्वी झाला। बऱ्याचदा कुशल हा त्याच्या यशाचं क्रेडिट हे त्याच्या बायकोला देत असतो। तर कुशल आणि त्याच्या बायकोची म्हणजे सुनैनाची लव्ह स्टोरी जाणून घेऊया आजच्या प्रेमाची गोष्टमध्ये। कॉलेजमध्ये असताना त्याच्या मित्राने जबरदस्ती त्याचं नाव एकपात्री नाटकाच्या स्पर्धेसाठी नोंदवलं। त्याने त्या नाटकात उत्तम काम करून बक्षीस सुद्धा मिळवलं। पण या स्पर्धेत सुनैनाने सुद्धा भाग घेतला होता। कुशलने सुनैनाला तेव्हा पहिल्यांदाच पाहिलं आणि त्याला त्या नाटकातला तिचा अभिनय सुद्धा आवडला। काही वर्षानंतर सुनैना आणि कुशलला एकत्र नाटकात काम करण्याची संधी मिळाली। त्या नाटकात त्यांनी नवरा बायकोची भूमिका साकारलेली आणि तिथून पुढे त्यांनी अनेक नाटकात आणि एकांकिकेत काम केलं आणि तिथेच त्यांच्यात मैत्री झाली आणि त्याचंच रूपांतर नंतर प्रेमात। कुशलला नाटकात काम करायला आवडू लागल्याने त्याने नाटकात काम करणं चालू ठेवलं। नाटकाचे दौरेही तो करायचा, पण तेव्हा त्याचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने कुशलला अनेकदा दौऱ्याला जाताना अडचण व्हायची। तेव्हा सुनैना स्वतःकडचे पैसे त्याच्या पाकिटात ठेवायची। हे त्याला नंतर कळलं। थोड्याच वर्षानंतर सुनैनाने कुशलला लग्नासाठी मागणी घातली आणि कुशलने पण तिला लगेच होकार दिला। पण सुनैनाच्या घरी या लग्नाला तीव्र विरोध होता। पण सुनैना सुद्धा तेव्हा ठाम होती की तिला लग्न हे कुशलशीच करायचंय। थोड्याच वर्षानंतर सुनैनाच्या घरच्यांनी सुद्धा या लग्नाला होकार दिला आणि त्यांनी 30 एप्रिल 2009 धूमधडाक्यात लग्न केलं। त्यांच्या लग्नाला आता 15 वर्ष पूर्ण झाली असून त्यांना एक मुलगा सुद्धा आहे। सुनैनाबद्दल सांगायचं तर सुनैना ही एक उत्तम कथ्थक डान्सर असून तिची स्वतःची डान्सची अकॅडमी सुद्धा आहे। तर तुम्हाला यांची लव्ह स्टोरी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राष्ट्रीय मराठी।